Hello aspirants, welcome on your favorite YouTube channel ESS Agriculture. मित्रांनो, NABARD is Apex Agricultural Financing Agency. It was established in 1982. हे खूप आवडीचं वाक्य आहे आपल्या, कारण NABARD वर बऱ्याच ठिकाणी आपल्याला MCQs येतात, ट्रू फॉल्स मध्ये विचारलं जातं, कधी सेमिस्टर एंडला त्याच्यावर राईट अ शॉर्ट नोट ऑन येतं, कधी आपण प्रॅक्टिकल मध्ये इकॉनॉमिक्सच्या प्रॅक्टिकल्स मध्ये आपण त्याच्यावर आपल्याला नोट्स लिहावे लागतात. त्यामुळे नाबार्डचा बऱ्याच ठिकाणी आपल्या डिग्रीमध्ये रेफरन्स येतो आणि नाबार्ड ही एक अशी बँक आहे जी ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड आहे आणि ऍग्रिकल्चरच्या सेक्टरला फायनान्स करणारी भारतातली सगळ्यात मोठी एजन्सी आहे किंवा सगळ्यात मोठी बँक आहे. त्यामुळे नाबार्डचा बऱ्याच ठिकाणी आपल्याला रेफरन्स आलेला असतो. जिथं जिथं नाबार्डचा विषय येतो तिथं कुठेतरी आपले पण आपल्याला जाणवतं ऍग्रिकल्चरचं. ठीक आहे, त्यामुळे बऱ्याच जणांची अशी इच्छा असते की नाबार्ड मध्ये जर काम करायला मिळालं तर खूपच छान होईल, हो की नाही. तसं नाबार्डच्या बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या वॅकन्सीज येत असतात. इव्हन जर तुम्ही पीजी मध्ये असाल तर तुमच्यासाठी फेलोशिपच्या पण काही स्कीम्स असतात नाबार्डच्या, बरं का. तर ह्या नाबार्डच्या वेगवेगळ्या जागा येतात. त्यामध्ये डीए म्हणून एक जागा येते जी की असिस्टंटची असते, जी दरवर्षी येते. पण त्याही पेक्षा चांगल्या लेवलची जी जागा आहे ती म्हणजे नाबार्ड ग्रेड ए ची वॅकन्सी. नाबार्ड ग्रेड ए ची वॅकन्सी जी आहे ती दरवर्षी येते. मागच्या जवळपास 7-8 वर्ष झालं कंटिन्यूली दरवर्षी येते. पण यांचा फिक्स एक शेड्यूल नाहीये की याच महिन्यात येईल म्हणून, पण वर्षातून एकदा 100% नाबार्ड ग्रेड ए ची वॅकन्सी येतच असते. तर यावेळी असं झालेलं आहे की बरेच जे आपले विद्यार्थी आहेत मागच्या वेळी सीएफओ ची वगैरे तयारी करणारे, ते सगळे गेल्या वर्षीच्या कृषी सेवकच्या बॅच मध्ये कृषी सेवकच्या ऍड मध्ये लागून गेलेले आहेत. बऱ्याच जणांनी कृषी सेवक वगैरे जॉईन केलेला आहे, कोणी तलाठी जॉईन केलंय, कोणी आरोग्य सेवक. ज्यांच्या परीने जिल्हा परिषद भरतीमध्ये जिथे जिथे जागा मिळाल्या त्यांनी तिथे तिथं जॉईन केलंय. बट त्यातल्या त्यात कृषी सेवक मध्ये जॉईन केलेल्या मुलांचा असं आहे की त्यांचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि ऍग्रिकल्चर हे 4 विषय एकदम परफेक्ट आहेत, कारण ते ऑलरेडी एफओ ची तयारी करत होते, हो की नाही. मग आता त्या मुलांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला कृषी सेवकवर थांबायचं नाहीये, आम्हाला आणखीन पुढे काहीतरी चांगलं करायचंय आणि अशी पोस्ट पाहिजे की आता आम्हाला कृषी सेवकचं एक बॅकअप मिळाले, त्यामुळे आम्हाला आता खूप जास्त बॅकअपसाठी मरमर करायची गरज नाही, आम्ही कृषी सेवक आता आहोतच. पण आता सगळ्यात चांगल्या पोस्टसाठी आम्हाला तयारी करायची. तर ऍग्रिकल्चर मध्ये असताना ऍग्रिकल्चर स्टुडंटसाठी ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये काम करायचं असेल तर दी बेस्ट पोस्ट कुठली असेल तर नाबार्ड ग्रेड ए ची पोस्ट आहे. नाबार्ड ग्रेड ए आणि ग्रेड बी अशा 2 पोस्ट असतात. बट ग्रेड बी च्या जागा फार कमी येतात, रेअरली येतात. ग्रेड ए च्या जागा मात्र दरवर्षी येतात. ग्रेड ए म्हणजे नाबार्ड मधली एक मॅनेजरियल लेवलची पोस्ट आहे, असिस्टंट मॅनेजर लेवलची ही पोस्ट आहे. याचं जे प्रमोशन आहे हे खूप चांगलं आहे. आणि नाबार्ड मध्ये जर तुम्ही ग्रेड ए ऑफिसर म्हणून जॉईन झालात तर तिथं तुमचं नाबार्डच्या सगळ्या हायर ऑथॉरिटी सोबत बसणं उठणं मीटिंग्स वगैरे चालत राहतील. नाबार्डच्या फील्ड च्या कामांच्या थ्रू तुम्ही एखादा पूर्ण जिल्ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ऍग्रिकल्चरचं स्ट्रक्चर, तिथं ऍग्रिकल्चरची फायनान्सिंग हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या हातामध्ये त्या अथॉरिटीज येतात आणि हे खूप हायर लेवलची आणि खूप चांगली पोस्ट आहे. आणि ही तुमच्यासाठी स्ट्रॉंग पॉईंट यासाठी आहे, यामध्ये सुद्धा जो तुमचा बेसिक अभ्यासक्रम आहे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि तुमचं ऍग्रिकल्चर ह्या गोष्टी आहेतच. याच्या सोबत पण काही विषय तुम्हाला करावे लागणार आहेत. ते काय असणार आहेत, कसे असणार आहेत हे सगळं आपण बघूया. नाबार्ड ग्रेड ए 2024 ची जी ही ऍड आलेली आहे ती मागच्या आठवड्यातच आली आहे. बट ह्या व्हिडिओ करायला उशीर याच्यामुळे झालाय की माझ्या डोक्यात नव्हतं याच्यावर काही व्हिडिओ करायचा. पण मुलांची कृषी सेवक झालेल्या मुलांची स्पेसिफिक मला खूप फोन कॉल्स आणि मेसेज यायला लागले की सर ग्रेड एचं थोडं सांगा, ग्रेड एचं थोडं सांगा. त्यामुळे मी विचार केला की एक आपण व्हिडिओ बनवून टाकूया. ठीक आहे, तसं ग्रेड एचा पॅटर्न बदलत गेलेला आहे. मी पण याच्यात 2-3 मेन्स दिलेले आहेत, पण त्यावेळेचा पॅटर्न थोडासा वेगळा होता आणि आताचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. तो पॅटर्न मध्ये काय बदल झाला हे सगळं आपण बघूया. ही ऍड जी आलेली आहे याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, फॉर्म कधीपर्यंत भरायचे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, एक्झाम फीस काय असणार आहेत, वॅकन्सीज किती आहेत, सेंटर किती आहे, इलिजिबिलिटी काय आहे, सगळं आपण बघूया. ठीक आहे, चलो. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, नाबार्ड याच्याबद्दल तुम्हाला आता लॉंग फॉर्म वगैरे हे सांगायची गरज नाहीये. तुम्हाला माहिती आहे नाबार्डची ऍडव्हर्टाइजमेंट नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, ही आपल्या ऍग्रिकल्चर इंडियाच्या ऍग्रिकल्चर सेक्टर मधली सगळ्यात हायेस्ट ऑथॉरिटी किंवा अपेक्स बँक आहे असं आपण म्हणतो. तर याच्या ह्या जागा आलेल्या आहेत. ह्याच्या जी फॉर्म भरण्याची डेट आहे, जी फॉर्म भरण्याची डेट आहे ही 27 जुलै ते 15 ऑगस्ट. 27 जुलै ते 15 ऑगस्ट म्हणजे आज मी हा व्हिडिओ करतोय 1 ऑगस्टला. ठीक आहे, सो 1 ते 15 असे जवळपास आणखी 15 दिवस तुमच्याकडे बाकी आहेत हा फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे, आता नाबार्डच्या ह्या ज्या जागा आहेत ह्याच्या इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत हे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया. बघा, 27 जुलै ते 15 ऑगस्ट ही एक विंडो आहे, ज्या विंडो मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे.
ठीक आहे, या विंडोमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सगळ्यात महत्वाची डेडलाईन जी आहे ती 15 ऑगस्टची आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही आधीच भरून घ्या. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पॅटर्न कसा असतो, प्रिलिम्स असते, मेन्स असते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो. ठीक आहे. जनरल जो आपला AFO चा पॅटर्न आहे तसंच इंटरव्ह्यू असतो, तो नाबार्डच्या हेडक्वार्टरला होतो इंटरव्ह्यू, आणि मग त्याच्यानंतर मेन्स आणि इंटरव्ह्यूचं मिळून सिलेक्शन किंवा मेरिट होतं. ठीक आहे, मेरिट ठरतो आणि त्यातून तुमचं सिलेक्शन होतं. पण ह्याच्यामध्ये मग आता टाइम वगैरे दिला जातो का, म्हणजे जसं MPSC मध्ये प्रिलिम्स झाल्याच्या नंतर मेन्सला 4-5 महिने भेटतात, पण IBPS AFO ची जर एक्झाम तुम्ही देत असाल तर 1च महिना भेटतो, हो की नाही. तर तसं याचं काय सिस्टम आहे बघा, याची जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख आहे 15 ऑगस्टला संपेल. तिथून पुढे प्रिलिम्स जी आहे ती फक्त 15 दिवसावर असणार आहे. प्रिलिम्स जी आहे ती 15 दिवसावर असणार आहे, म्हणजे प्रिलिम्स जी आहे ती 1 सप्टेंबरला असणार आहे, म्हणजे याच्यात तुम्हाला खूप जास्त वेळ मिळत नाही. ठीक आहे. आणि मेन्सची जी तारीख आहे, नाबार्ड रिझर्व्स द राईट टू मेक द चेंजेस इन द डेट्स ऑफ एक्झामिनेशन, याचे डेट वगैरे जे आहेत ते नाबार्ड बदलू शकतं. मेन एक्झाम वुड बी अनाउन्स्ड सेपरेटली ऑन आवर वेबसाईट. ठीक आहे. तर सध्या तरी यांनी प्रिलिम्सची फिक्स डेट दिलेली आहे की 1 सप्टेंबरला प्रिलिम्स होऊन जाईल, आणि मेन्स जे आहे ह्याची डेट त्यांनी आतापर्यंत रिलीज नाही केली, बट ती रिलीज होईल असं ते सांगताय. माझा जो अनुभव आहे, ज्या मागच्या 3-4 एक्झाम दिला त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा AFO सारखंच केलेलं आहे. 1 ते सव्वा महिन्याच्या वर त्यांनी कधीही वेळ दिलेला नाही. 1 ते सव्वा महिना म्हणजेच काय, तर 30 ते 45 दिवस, मॅक्झिमम 30 ते 45 दिवस देतात ते प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर लवकर फॉर्म भरा आणि लवकर तयारीला लागा. 1 सप्टेंबरला प्रिलिम्स होईल आणि मेन्स जे आहे ती मोस्ट प्रोबॅबली तुमच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबरच्या मिडलला 100% होईल. ठीक आहे. चलो, ह्या महत्वाच्या आहेत डेट्स. आता ह्याच्यामध्ये सर डेट्स वगैरे महत्वाचे, ठीक आहे, फॉर्म भरू, पण कुठल्या पोस्टचा भरायचा आहे बघा. एवढ्या वेगवेगळ्या व्हॅकन्सीज त्यांनी काढल्या. टोटल ज्या व्हॅकन्सीज आहेत नाबार्डच्या ग्रेड Aच्या, तर ह्या टोटल व्हॅकन्सीज आहेत 102. ठीक आहे, 102 व्हॅकन्सीज आहेत, 102. बट ह्या 102ला 102 आपल्या कामाच्या आहेत का, नाही. याच्यामध्ये बऱ्याच ज्या व्हॅकन्सीज आहेत, जसं हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, स्टॅटिस्टिक, डेव्हलपमेंट मॅनेजमेंट वगैरे, हे जे आहेत हे 11 पासून खाली जे आहेत ह्या सगळ्या आपल्यासाठी कामाच्या पोस्ट नाही आहेत. आपल्यासाठी 1 ते 10. ठीक आहे, 1 ते 10 मधल्या पोस्ट ज्या आहेत त्या आपल्या कामाच्या आहेत. 1 ते 10 मध्ये बघा, पहिली जी पोस्ट आहे ती जनरल आहे, जनरल. ठीक आहे, जनरलच्या व्हॅकन्सीज यावेळेस जास्त आहेत. यावेळेस म्हणजे दरवेळेस जनरलच्या व्हॅकन्सीज जास्त असतात. ठीक आहे. तर जनरलच्या व्हॅकन्सीज अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 23 आहेत आणि ओव्हरऑल रिझर्वेशनच्या वगैरे सगळे मिळून जे आहेत त्या 50 व्हॅकन्सीज आहेत. ठीक आहे, जनरलच्या 50 व्हॅकन्सीज आहेत. आता ह्याच्यामध्ये जनरल का म्हटलेला आहे याला, कारण जनरल ह्या टायटल अंतर्गत ह्या जनरलचा जो फॉर्म आहे हा कुठलाही ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट कॅन फिल द फॉर्म. एनी ग्रॅज्युएट म्हणजे तुमचं कुठल्याही स्ट्रीम मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, BSc असेल, BA असेल, काही असेल, तरी तुम्ही ते फॉर्म भरू शकता. ठीक आहे, तुम्ही तो फॉर्म भरू शकता. हे इलिजिबिलिटी आपण पुढे बघू. बाकी सगळे जे आहेत ते स्पेशलायझेशनचे आहेत. जसं की आता इथं ऍग्रिकल्चरच्या व्हॅकन्सीज आहेत 5 नंबरला. ऍग्रिकल्चरच्या यावर्षी फार कमी, म्हणजे 2च व्हॅकन्सी आलेल्या आहेत. ठीक आहे. अॅनिमल हजबंडरीच्या व्हॅकन्सीज आहेत फार कमी, म्हणजे 2 व्हॅकन्सी आल्या. अॅनिमल हजबंडरीच्या एवढ्याच असतात, 2, 3, 4 असतात. बट ऍग्रिकल्चरच्या 10, 12, 15 अशा असायच्या आधी. ठीक आहे. फिशरीजच्या ज्या आहेत ही 1 व्हॅकन्सी आहे. फूड प्रोसेसिंगची आहे ही 1 व्हॅकन्सी आहे. फॉरेस्ट्रीच्या 2 व्हॅकन्सी आहेत आणि हॉर्टिकल्चरच्या ज्या आहेत त्या 1 व्हॅकन्सी आहे. बघा, मी जेवढे राईट केलेत हे आपल्या कामाचे आहेत. बघा का कामाचे आहेत तुम्हाला सांगतो. हे ऍग्रिकल्चर मध्ये फक्त ऍग्रिकल्चरचं कॉम्पिटिशन असतं. हॉर्टिकल्चर मध्ये फक्त हॉर्टिकल्चर मध्ये ज्यांचं UG किंवा PG झाले त्यांचं कॉम्पिटिशन असतं. फॉरेस्ट्री मध्ये ज्यांचे UG किंवा PG झाले त्यांच्यासाठी फक्त फॉरेस्ट्री स्ट्रीम मधून ते फॉर्म भरू शकतात. ते जनरल मधून पण फॉर्म भरू शकतात, बट त्यांच्या स्ट्रीम मधून जर भरलं तर आणखीन कॉम्पिटिशन कमी होतं. ठीक आहे, आणखीन कॉम्पिटिशन कमी होतं. सो अशा वेगवेगळ्या व्हॅकन्सीज, ऍग्रिकल्चरच्या 2 व्हॅकन्सी आहेत. जे BSc ऍग्री झालेले स्टुडंट आहेत किंवा MSc ऍग्री झालेले स्टुडंट आहेत, यू कॅन अप्लाय हिअर. अॅनिमल हजबंडरी मधून जर कोणाचं झालेलं असेल PG तर त्यांच्यासाठी चांदी आहे, चांदी. अॅनिमल हजबंडरीच्या बऱ्याच मुलांना ह्या व्हॅकन्सीज माहितच नसतात. हॉर्टिकल्चरच्या बऱ्याच मुलांना ह्या व्हॅकन्सी माहित नसतात. फूड टेक्नॉलॉजीच्या बऱ्याच मुलांना ह्या व्हॅकन्सीज माहित नसतात. जर तुमचं UG किंवा PG हॉर्टिकल्चर, फूड सायन्स, फिशरीज किंवा फॉरेस्ट्री किंवा अॅनिमल हजबंडरी अशा विषयात झाला असेल तर तुमच्यासाठी हे खरंच खूप सोन्यासारखी संधी. इतक्या चांगल्या प्रीमियम पोस्ट आहेत आणि हे बऱ्याच जणांना माहित नसतात. आता 1-1, 2-2 जरी जागा असल्या ऑल इंडिया लेवलला तरी यू मस्ट ट्राय दिस. ठीक आहे, जस्ट एक्सपिरियन्स म्हणून तरी तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. तर बघा, सगळ्यात महत्वाचं एनी ग्रॅज्युएट साठीच्या व्हॅकन्सीज आहेत ज्या आपण भरू शकतो सगळे, ते 50 व्हॅकन्सीज आहेत आणि बाकी स्पेशलायझेशनच्या 2-2, 1-1 अशा व्हॅकन्सीज आहेत. हे तुम्हाला सांगितले. आता पुढे जाण्याआधी काही 2 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या नाबार्डने त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तर सर ह्या वेगवेगळ्या व्हॅकन्सी तुम्ही दाखवल्यात, तर मी काय करतो, ऍग्री मध्ये पण फॉर्म भरतो, जनरल मध्ये पण फॉर्म भरतो. चालेल का? नाही चालणार. यांनी काय दिले, जनरल कॅन नॉट अप्लाय
फॉर अनदर डिसिप्लिन अँड वाईस वर्सा. म्हणजे तुम्ही ऍग्रिकल्चर मधून फॉर्म भरलाय तर जनरल मध्ये नाही भरता येणार, आणि जनरल मधून फॉर्म भरला तर ऍग्रिकल्चर मधून नाही भरता येणार. ठीक आहे, तर ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा इथे त्यांनी क्लिअर केली. तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही एक, म्हणजे सगळ्या स्ट्रीम पैकी तुम्ही कुठल्या एका स्ट्रीम मध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे, जर तुम्ही दोन फॉर्म भरले तर जो शेवटी फॉर्म भरला जाईल तो ते ग्राह्य धरणार आहेत. ठीक आहे, अ कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली फॉर वन पोस्ट ऑर डिसिप्लिन. ठीक आहे, एका डिसिप्लिनला तुम्ही अप्लाय करू शकता, आयदर फॉर ऍग्रिकल्चर ऑर फॉर जनरल, आयदर फॉर एनिमल हजबंडरी ऑर फॉर जनरल, आयदर फॉर फिशरी ऑर फॉर जनरल. ठीक आहे, सो एकाच डिसिप्लिनला तुम्ही अप्लाय करू शकता. ही एक खूप महत्वाची जी गोष्ट आहे ती त्यांनी त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ऑलरेडी क्लिअर केलेली आहे. बघा, आता आपण अकॅडमिक क्वालिफिकेशन बघूया. अकॅडमिक क्वालिफिकेशन जे काय आहे ते कन्सिडर करणार आहेत. अकॅडमिक क्वालिफिकेशन जे आहे ते प्रत्येक स्ट्रीमचं वेगळे घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जनरलचं सांगतो तुम्हाला. जनरलचं बघा, जनरलचं बॅचलर डिग्री पाहिजे त्यांना कुठल्याही विषयामध्ये, एनी स्पेसिफिक सब्जेक्ट फ्रॉम एनी रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम मार्क्स ऑफ 60%. 60% त्यांना मार्क्स पाहिजेत ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी. ठीक आहे, आणि SC ST पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर त्यांना 55% पर्यंत जरी मार्क असले तरी चालतंय. ठीक आहे, आणि जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुमचं MSc झालेलं असेल, MA झालेलं असेल, काही झालेलं असेल तर तुम्ही 55 मार्क्स जरी असले तुमचे तरी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, PG मध्ये 55 आणि UG मध्ये 60 हा क्रायटेरिया लक्षात ठेवा. जर तुमचं फक्त ग्रॅज्युएशन झालंय यू मस्ट हॅव 60% मार्क्स, आणि जर तुमची PG झालेली असेल, MSc झालेलं असेल, मास्टर्स झालेलं असेल तर तुमचे 55% मार्क असले तरी चालतं. ठीक आहे, तर हे काय हे जनरल साठी एनी बॅचलर डिग्री, एनी सब्जेक्ट म्हणजे इट कॅन बी BCom, इट कॅन बी BA, इट कॅन बी BSc, इट कॅन बी BCA, whatever it is. It can be bachelor's in anything, bachelor's in business administration, it can be engineering, it can be medical, anything, any graduation. ठीक आहे, आता पुढचं आहे स्ट्रीम ऍग्रिकल्चरचं. ऍग्रिकल्चर मध्ये काय, बॅचलर्स डिग्री इन ऍग्रिकल्चर. ठीक आहे, ऍग्रिकल्चर मध्ये तुमचं UG किंवा PG झालेलं असायला पाहिजे तर तुम्ही ऍग्रिकल्चर साठी अप्लाय करू शकता. ओके, ठीक आहे, सेम तसाच क्रायटेरिया 60% मार्कचा क्रायटेरिया सगळीकडे सारखाच आहे. 60% मार्क तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये पाहिजेच. ठीक आहे, अॅनिमल हजबंडरी मधून जर तुम्हाला करायचं असेल अप्लाय तर यू मस्ट बी ग्रॅज्युएट इन वेटरनरी सायन्स किंवा अॅनिमल हजबंडरी. ठीक आहे, अॅनिमल हजबंडरी किंवा वेटरनरी सायन्स मधून तुमचं UG झालेलं पाहिजे. आता आपल्या BSc ऍग्रीच्या पोरांचं ह्याच्यापैकी कशातच नसतं, बट बऱ्याच पोरांचं PG झालेलं असतं ऑर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन वेटरनरी सायन्स ऑर अॅनिमल हजबंडरी. अॅनिमल हजबंडरी मध्ये बऱ्याच जणांचं PG झालेलं असतं, त्यांच्यासाठी ही सोन्यासारखी संधी आहे. बघा, ठीक आहे, फिशरीज बघा, फिशरीज मध्ये असं असतं, फिशरीज मध्ये पण सेम आहे. Your bachelor degree should be in fisheries science or post graduation degree should be in fisheries science. बरेच जण BSc ऍग्रीच्या नंतर दापोलीला जे फिशरीजचं कॉलेज आहे किंवा अकोला मेन युनिव्हर्सिटी कॅम्पसचं जे फॉरेस्ट्रीचं कॉलेज आहे तर फॉरेस्ट्री फिशरी कुठेतरी ऍडमिशन घेतात PG साठी. ठीक आहे, तर ज्यांची PG अशी फिशरीमध्ये किंवा फॉरेस्ट्रीमध्ये झाली त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली संधी आहे. म्हणजे ते त्यांच्या त्या स्पेशलाइज्ड स्ट्रीम मध्ये ते फॉर्म भरू शकतात. बरोबर आहे. चलो, फूड प्रोसेसिंग मध्ये पण तसंच आहे. बॅचलर्स डिग्री जी आहे जर तुमची फूड टेक्नॉलॉजी मध्ये झालेली असेल, ठीक आहे, फूड टेक्नॉलॉजी मध्ये झालेली असेल, डेअरी टेक्नॉलॉजी मध्ये झालेली असेल, ठीक आहे, फूडटेकचे कॉलेज आहेत आपल्या इकडं, तर हे फूडटेक वाले मुलं सुद्धा या फूड प्रोसेसिंगच्या जागांसाठी सेपरेट फॉर्म भरू शकतात. फॉरेस्ट्रीचं तुम्हाला सांगितलं मी. हॉर्टिकल्चर मधनं जर तुमचं BSc ऍग्रिकल्चर झाला आणि तुम्ही MSc हॉर्टिकल्चर मध्ये केलेली असेल किंवा BSc तुमचं हॉर्टिकल्चर आहे तर तुम्ही या हॉर्टिकल्चरच्या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहात. ठीक आहे, चलो, सो अशा प्रकारे हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो तुम्हाला समजला असेल, आय होप. आता पुढे जे आहे ते एजचं आहे. एज, आता एज म्हणजे याचं एज किती असायला पाहिजे तर तुमचं 21 ते 30 वर्ष, 21 ते 30 वर्षापर्यंत तुमचं एज जे आहे ते असायला पाहिजेत. 1/7/2024 रोजी तुम्ही 30 वर्षापेक्षा जास्त मोठे असू नयेत. ठीक आहे, यू शुड नॉट बी ओल्डर दॅन 30 इयर्स. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आणि OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं. ते ऍज इट इज आहे. ठीक आहे, ते ऍज इट इज आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर बघा प्रिलिम्सचं सेंटर. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की नाबार्डची परीक्षा आहे तर ही कुठेतरी नॅशनल हाऊसिंग बँक सारखं किंवा सिडबी सारखं किंवा असं कुठेतरी मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी होत असेल, मग तिथं आपला जाण्या येण्याचा खर्च वगैरे होईल, फॉर्म भरावा की नाही भरावा, तर ते तुमच्या डोक्यात टेन्शन घेऊ नका, कारण त्यांनी प्रिलिम्सचे एक्झाम सेंटर आणि मेन्स एक्झाम सेंटर सुद्धा जाहिरातीमध्ये त्यांनी पब्लिश केलेले आहेत. बघा, प्रिलिम्सचे जे एक्झाम सेंटर आहे ते महाराष्ट्रामध्ये एवढे सेंटर आहेत, फक्त महाराष्ट्रामध्ये एवढे सेंटर आहेत बरं का. प्रत्येक विभागीय स्तरावर सेंटर असल्यासारखं आहे त्यांचं. छत्रपती संभाजीनगरला आहे, अमरावतीला आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर, नांदेड, मराठवाड्यातल्या मुलांसाठी नांदेड,
नाशिक आहे, पुणे आहे, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, रत्नागिरी या सगळ्या ठिकाणी तुमचे प्रिलिम्सचे सेंटर आहेत. ठीक आहे. सो प्रिलिम्सचा फॉर्म भरत म्हणजे फॉर्म तर एकच असणार आहे. फॉर्म भरताना तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीचे सेंटर चूज करायचे. सेंटर चूज करायचे आणि सेंटर चूज करताना तुम्हाला प्रिलिम्सचं वेगळं सेंटर चूज करायचं आणि मेन्सचं वेगळं सेंटर चूज करायचं. सो प्रिलिम्स तुमच्या जवळचं जे कुठलं असेल ते सेंटर चूज करा आणि मेन्सच्या सेंटरसाठी चॉईस मात्र महाराष्ट्रामध्ये दोनच आहेत, आयदर मुंबई और पुणे. ठीक आहे, आयदर मुंबई और पुणे. ठीक आहे. एकदा प्रिलिम्स लिहिल्याच्या नंतर ऑक्टोबरमध्ये जी काही तुमची मेन्स होईल त्यासाठी तुम्हाला पुणे किंवा मुंबईला ट्रॅव्हलिंग करावं लागेल. बट इट्स ओके, तुम्ही एवढ्या चांगल्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात आणि एवढी चांगली पोस्ट जर तुम्हाला मिळत असेल तर 100% थोडाफार एफर्ट्स तुम्हाला मारावे लागतील. ठीक आहे, घरी बसल्या बसल्या ह्या पोस्ट तुम्हाला मिळणार नाही. बघा ह्याच्यानंतर बघा प्रिलिम्सचं जे आहे ते पॅटर्न कसा असणार आहे बघा. प्रिलिम्सचा पॅटर्न कसा असणार आहे बघा. प्रिलिम्सच्या पॅटर्न मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामध्ये जवळपास 8 विषय असणार आहेत. 8 विषय. आता मी हे सगळं काही जे बोलतोय ते फक्त ऍग्रिकल्चर स्टुडंट्स किंवा ऍग्रिकल्चर स्टुडंट्सच्या अँगलनी बोलतोय बरं का. जनरलला पण हाच पॅटर्न आहे, बट ह्याच्यामध्ये काही जण इंजिनिअरिंगचे असतील, ज्यांना इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करायचंय किंवा ज्यांना चार्टर्ड अकाउंट पोस्टसाठी अप्लाय करायचे, ज्यांना राज्यसभेच्या पोस्टसाठी अप्लाय करायचे, त्यांनी प्लीज हा व्हिडिओ इथून पुढे स्किप केला तरी चालेल. हा मी स्पेसिफिक ऍग्रिकल्चरच्या बॅकग्राऊंडच्या मुलांसाठी बोलतोय. बघा तुम्ही जनरल मधून फॉर्म भरा किंवा ऍग्रिकल्चर मधून फॉर्म भरा, प्रिलिम्स तुम्हाला सेम असणार आहे. प्रिलिम्सच्या पॅटर्न मध्ये 8 विषय असणार आहेत. किती? 8 विषय असणार आहेत. ठीक आहे. ह्या 8 पैकी काही विषय तुम्हाला मेरिट असतील आणि काही विषय सेक्शनल असतील, म्हणजे त्यांचे फक्त सेक्शनल कट ऑफ काढायचे आणि काही विषय जे आहेत ते मेरिट बेस असतील, म्हणजे त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा 8 विषयांपैकी पहिलं आहे रिझनिंग आहे 20 मार्काचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इंग्लिश आहे 30 मार्काचं. ठीक आहे. कम्प्युटर नॉलेज आहे 20 मार्काचं. क्वांट आहे 20 मार्काचं. ठीक आहे. डिसिजन मेकिंग आहे 10 मार्काचं. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आहे 20 मार्काचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज हे आहे 40 मार्काचं आणि ARD ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट हे आहे 40 मार्काचं. ठीक आहे. तर तुम्ही जर ओव्हरऑल हा पोर्शन जर पाहिला तर याच्यात सगळ्यात छोटा विषय जो आहे तो डिसिजन मेकिंगचा आहे आणि सगळ्यात मोठा जो विषय आहे तो इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज आणि ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट हे 2 विषय आहेत. ठीक आहे. सो जर तुम्ही हे 3 विषय जर केले ARD, ESI आणि डिसिजन मेकिंग, तर तुम्ही 50% पेपर इथं केलाय. 50% पेपर तुम्ही इथं करून जाताय. ठीक आहे. सो या प्रकारे आहे. याच्यामध्ये तुमच्या ओळखीचे विषय कुठले आहेत बघा. क्वांट आहे, रिझनिंग आहे आणि इंग्लिश आहे आणि ऍग्रिकल्चर आहे. ठीक आहे. तर हे 4 विषय तुमच्या ओळखीचे आहेत. बाकी 4 विषय तुम्हाला नवीन आहेत. कुठले नवीन आहेत? कम्प्युटर नॉलेज नवीन आहे, डिसिजन मेकिंग नवीन आहे, जनरल अवेअरनेस नवीन आहे आणि इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज नवीन आहेत. आता ह्याची तयारी कशी करायची काय नाही याच्यावर मी तुम्हाला नंतर व्हिडिओ बनवून सांगतो. ठीक आहे. आता ही 200 मार्काची जी पेपर आहे प्रिलिम्सची, याच्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ दिला जातो. 2 तासाचा 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा वेळ दिला जातो. ठीक आहे. आता हा जो वेळ आहे हा कंपोजिट टाइम असणार आहे. कंपोजिट म्हणजे तुम्ही क्वांट मधून रिझनिंग मधून इंग्लिश मधून पुन्हा कुठेतरी ESI मध्ये ARD मध्ये उडी मारू शकता. प्रत्येक विषयाला असा स्पेसिफिक टाइम नाहीये. कंपोजिट टाइम असणार आहे. ठीक आहे. कंपोजिट टाइम असणार आहे. कंपोजिट टाइम असणार आहे, एवढं लक्षात घ्या. 200 प्रश्न 2 तास. चलो आगे बढ़ो. आगे क्या है? आगे आहे हा जो क्वालिफाइंग सेक्शन कुठला आहे आणि मेरिट सेक्शन कुठला आहे हे दिलेलं बघा. क्वालिफाइंग सेक्शन मध्ये तुम्हाला रिझनिंग फक्त क्वालिफाय करायचंय. इंग्लिश साठी घाबरायचं काम नाही, फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचे. क्वालिफाइंग मार्क्स पाहिजेत. कम्प्युटर नॉलेज मध्ये क्वालिफाइंग मार्क्स पाहिजेत. क्वांट मध्ये सुद्धा तुम्हाला फक्त क्वालिफाइंग मार्क पाहिजेत आणि डिसिजन मेकिंग मध्ये सुद्धा फक्त क्वालिफाइंग मार्क पाहिजेत. म्हणजे फक्त बेसिक जेवढे दिलेले मार्क आहेत तेवढे मार्कच तुम्हाला घ्यायचे. त्यापेक्षा कितीही जास्त घेतले तरी त्याचा काही विशेषचा फायदा होणार नाही. मग जास्त मार्क कशामध्ये घ्यायचे आपल्याला? तर जास्त मार्क घ्यायचे जनरल अवेअरनेस मध्ये, इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज मध्ये आणि ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट मध्ये. ठीक आहे. अँड ऍग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट ह्या 3च विषयामध्ये, म्हणजे 8 विषय आहेत. 8 विषयामधले 5 विषय जे आहेत हे 5 विषय फक्त क्वालिफाईंग आहेत. म्हणजे हे फक्त भूत आहे. भूत याला घाबरायचं नाहीये. ठीक आहे. भूताला घाबरायचं नाहीये. ठीक आहे. हे आपल्या भीतीचं भूत आहे. ठीक आहे. आणि 3 विषय जे आहेत हे मेरिटचे आहेत. हे मेरिटचे, याच्यावर तुमचं मेरिट ठरणार आहे 3 विषयावर. ठीक आहे. कुठले हे 3 विषय? ESI, ARD आणि GA. जनरल अवेअरनेस, ESI इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज आणि ऍग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. सो या प्रकारे बघा, हे फक्त क्वालिफाय करायचे, त्याला घाबरायचं काम नाहीये तुम्हाला. ठीक आहे. आणि हे जे आहेत हे तुम्हाला काय करायचे, या तिघांमध्ये जेवढे मार्क जास्त येतील तेवढं तुम्ही प्रिलिम्सला पुढे जाल आणि प्रिलिम्स तुमची क्वालिफाय होण्याचे जास्त मार्क्स असतील, चान्सेस असतील. Short listing of the candidates for the mains exam will be based on the marks scored in the merit section only.
मेरिट सेक्शन मध्ये तुम्हाला फक्त हे 3 विषयांमध्ये खेळायचं, बाकी हे फक्त क्वालिफाय केले तरी चालतील. आणि याचं क्वालिफिकेशनसाठी, याचा क्वालिफायसाठी याचा कट ऑफ कधीच 50% वर लागत नाही. ठीक आहे, 50 ते 60% धरून चालू तुम्ही, एवढा पण लागत नाही, कधीच लागत नाही. 30% आसपासच खेळतो याचा कट ऑफ. ठीक आहे, 30% आसपास म्हणजे 2-4-5 2-4-5 असंच मेरिट लागतं त्याचं. बट स्टील मी तुम्हाला भीती घालण्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स देण्यासाठी म्हणा मी 50% सांगतोय. 50%च्या वर कधीच त्याचा कट ऑफ लागत नाही. ठीक आहे, क्वालिफाईंग ह्या 5 विषयांचा. राहिले फक्त हे 3 विषय. या 3 विषयामध्ये तुम्हाला व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुमची प्रिलिम्स निघू शकते, आरामशीर निघू शकते. आजपासून तुम्ही अभ्यास सुरू केला तरी 100% प्रिलिम्स निघू शकते. बघा, मेन्स एक्झाम काय आहे, प्रिलिम्स तुम्हाला सांगितलं मी 8 विषय आहेत. ठीक आहे, ठीक आहे. तर 8 विषयामधले 5 विषय फुसके आहेत म्हणजे क्वालिफाईंग आहेत, आणि 3 विषय महत्वाचे आहेत. ठीक आहे, आता मेन्स कसं असणार आहे, मेन्सला बघा, मेन्सला पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहे. पेपर 1 जो आहे तो इंग्लिशचा असणार आहे, आणि इंग्लिशचा जो पेपर आहे तो ऑनलाईन डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. अरे बापरे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, बापा, अवघड काहीच नाहीये, फार सोपं असतं. डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये काय माहितीये का तुम्हाला, डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये तुम्हाला आपण लहानपणी 10वीला नाही का आपण पत्र वगैरे लिहित होतो, मराठीच्या पेपरमध्ये, इंग्लिशच्या पेपरमध्ये निबंध लिहायचो, सारांश लिहायचो, तेच आहे सगळं. 3 प्रश्न असणार आहेत, 3 प्रश्नांचे 100 मार्क असणार आहेत, आणि 90 मिनिटांचा वेळ असणार आहे. ठीक आहे, 90 मिनिटांचा वेळ असणार आहे, म्हणजे जवळपास 1.5 तास असणार आहे. ठीक आहे, 1.5 तास तुम्हाला असणार आहे. ठीक आहे, 1.5 तास तुम्हाला असणार आहे. बघा, आता ह्या इंग्लिशमध्ये फक्त तोच असतो, सारांश असतो, पॅसेजवरचे काही क्वेश्चन्स असतात, आणि लेटर रायटिंग किंवा ऍप्लिकेशन रायटिंग एक असतं. म्हणजे हे सगळ्या ऑफिशियल गोष्टी असतात, आणि ह्याची तुम्ही आरामशीर प्रॅक्टिस करू शकता. फक्त एकच की तुमचं टायपिंग वगैरे तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करून ते मिळवावं लागतं. ठीक आहे, आता माझी लिटरली सांगतो, मला कधीच याला वेळ कमी नाही पडलेला. मी जेवढे 3 मेन्स दिलात ना, 3 मेन्स मध्ये मला याला कधीच वेळ नाही कमी पडला इंग्लिशला. आणि माझी कधी टायपिंगचे क्लास पण झालेले नाहीयेत. जस्ट थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागते कीबोर्डवर, एवढं मात्र खरं आहे. थोडीशी प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला तो वेळ पण पुरतो, आणि आपोआप ते सुचतं पण. जस्ट तुमची प्रॅक्टिस पाहिजे थोडीशी. ठीक आहे, पेपर 2 मध्ये काय बघा, पेपर 2 मध्ये जे बदल झालेले आहेत, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की आधी पेपर पॅटर्न वेगळा होता, आता वेगळा आहे. तर तो पेपर 2 मध्ये, मेन्सच्या पेपर 2 मध्ये झालाय बदल. तर कुठला बदल झालाय, तर हे आधी पूर्ण ऑब्जेक्टिव्ह होतं. ठीक आहे, 18-19 ला ज्यावेळेस मी मेन्स दिला, 18-19 आणि 21 तिन्ही वेळेस हे ऑब्जेक्टिव्ह होतं, आणि 21 ला का 22 ला हे डिस्क्रिप्टिव्ह झालं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय केलं त्यांनी, पेपर 2 मध्ये आता तुम्ही ASDS मधून जर फॉर्म भरला अॅनिमल हस्बंडरी मधून, तो पेपर 2 पूर्ण अॅनिमल हस्बंडरीचा येईल. तुम्ही जर जनरल मधून भरला तर पूर्ण ARD तर ऍग्रिकल्चर येईल. तुम्ही जर ऍग्रिकल्चर मधून भरला तर ऍग्रिकल्चर येईल. तुम्ही हॉर्टिकल्चर भरला तर हॉर्टिकल्चर येईल. तुम्ही फॉरेस्ट्री भरला तर फॉरेस्ट येईल. पेपर 2 जो आहे मेन्सचा, हा तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असेल. ज्या सब्जेक्ट मधून तुम्ही फॉर्म भरलाय त्या सब्जेक्टचा हा पेपर 2 असणार आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी आता काय केलंय, काही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आणि काही प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह असे असणार आहेत. पण त्यामध्ये काय केले त्यांनी, 50 मार्क ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर प्रश्न विचारले जातील 50 मार्काचे, आणि 50 मार्काचे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतील. ठीक आहे, 50 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह आणि 50 मार्काचे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतील. असं एकूण 100 मार्काचा हा पेपर असेल, आणि 100 मार्काचा पेपर 1 असेल. असे एकूण मेन्स जे आहे, ठीक आहे, मेन्स जे आहे ही 100 आणि हे 100 पेपर 2 मेन्स जे आहे हे तुमची 200 मार्काची असणार आहे. ठीक आहे, आता ह्याच्यात पेपर 2 मध्ये आणखी थोडंसं विश्लेषण तुम्हाला देण्याची गरज आहे, बट त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, चलो डोंट वरी. एक लक्षात ठेवा फक्त, जो पेपर 1 आहे तो इंग्लिशचा, तो डिस्क्रिप्टिव्ह आहे पूर्ण. जो पेपर 2 आहे तो तुमच्या सब्जेक्टचा असणार आहे. त्यातले काही ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत, 50% क्वेश्चन, आणि 50% क्वेश्चन हे तुमचे डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी मी डिस्क्रिप्शन आणखी तुम्हाला देतो. ऍप्लिकेशनची फी किती असणार आहे, सर आम्ही हे ठीक आहे बाबा करू, मात्र आता ह्या एवढ्या मोठ्या एजन्सीची फीस पण खूप जास्त असते असं तुम्हाला वाटू शकतं. बट फीस नॉमिनल आहे, जी बाकी एक्झाम्सला असते तशीच आहे. ठीक आहे, जर तुम्ही SC ST आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जर असाल तर तुम्हाला ऍप्लिकेशनची फीस काहीच लागणार नाही. ठीक आहे, ऍप्लिकेशनची फीस काहीच लागणार नाही. इंटिमेशन चार्जेस 150 रुपये लागतील, म्हणजे 150 रुपये तुमचा फॉर्म भरून होईल. बाकी ओपन, OBC, EWS, CSEBC जे काय असेल त्या सगळ्यांसाठी 700 रुपये ऍप्लिकेशन फी असेल, 150 रुपये इंटिमेशन चार्जेस असतील. अशी मिळून 850 एवढी तुमची एक्झाम फीस असेल. ठीक आहे, एक्झाम फी असेल. ओके, चलो, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी मी या एक्झामच्या रिलेटेड सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आणखीन काही गोष्टींची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. तुमचे जे मित्र कृषी सेवक आहेत आता झालेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना आणखीन हायर त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या बेसिसवर त्यांना आणखीन चांगली पोस्ट मिळवण्यासाठी ही एक चांगली सुवर्ण संधी त्यांच्या लक्षात आणून द्या. सोबत जे तुमचे बाकीचे मित्र बँकिंग करताय, ऍग्रिकल्चर रिलेटेड आहेत, नाबार्डची तयारी करताय, नाबार्डचं फॅसिनेशन आहे, नाबार्डचं
खूप जणांना आवड असते, तर त्या सगळ्यांना सुद्धा ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या त्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ सर्क्युलेट करा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे आणि तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीयेत, ती प्रश्न प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आय विल ट्राय टू माय बेस्ट लेवल की त्यांचे उत्तर मी तुम्हाला देईल. ठीक आहे, ओके, चलो, थँक्यू सो मच. आय होप तुम्ही हा व्हिडिओ लाईक कराल आणि शेअर कराल, आणि जे काही तुमच्या अडचणी असेल, जे काही तुमचे फीडबॅक असतील, रिव्ह्यूज असतील, ते तुम्ही कमेंटमध्ये टाकायला अशी अपेक्षा करतो. आणि चलो, ठीक आहे, इथेच थांबूया. थँक्यू सो मच.